जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। माजी मंत्री आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी श्री शनैश्वर मंदिरात केले पूजन, जनसंपर्काला केली दमदार सुरुवात। मागील 8 महिन्यांच्या आजारपणातून सुखरूप परतल्यानंतर महाराष्ट्राचे माजी आदिवासी विकास मंत्री तथा भाजपाचे विद्यमान आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी सर्वप्रथम नंदुरबार तालुक्यातील शनिमांडळ येथील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र श्री शनैश्वर मंदिरात जाऊन मनोभावे शनिदेवाचे विधिवत पूजन केले। त्यांना असे सक्रिय झालेले पाहून मोठ्या संख्येने जमलेले ग्रामस्थ आणि कार्यकर्ते अत्यंत आनंदित व उल्हासित झालेले दिसले। आजारपणाशी दीर्घकाळ झुंज दिल्यानंतर आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी नंदुरबार येथे दाखल होताच जनसामान्यांशी जनसंपर्क करण्याला पुन्हा दमदारपणे सुरुवात केली असून शनिमांडळ येथील ही त्यांची पहिली भेट होती। आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या निवासस्थानी भेटीला येणाऱ्या कार्यकर्त्यांशी व पदाधिकाऱ्यांशी देखील त्यांनी संवाद सुरू केला आहे। शनिमांडळ येथील श्री शनैश्वर मंदिरात सर्वप्रथम डॉक्टर विजयकुमार गावित, माजी खासदार डॉक्टर हिना गावित तसेच भाजपाच्या अनुसूचित जमाती मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित यांच्या हस्ते शनिदेवाचे विधिवत पूजन करण्यात आले, तसेच महाआरती करण्यात आली। त्यानंतर शनैश्वर मंदिरासमोरील मारुती मंदिराच्या सभामंडपाचे उद्घाटन करण्यात आले। आदिवासी विकास मंत्री असताना डॉक्टर विजयकुमार गावित यांनी मंजूर केलेल्या निधीतूनच या सभामंडपाचे पुनर्निर्माण करण्यात आले आहे। या दरम्यान ट्रस्टच्या कार्यालयात बसून उपस्थित ग्रामस्थांनी डॉक्टर विजयकुमार गावित यांच्याशी संवाद केला। आपल्या मार्गदर्शक नेत्याला सक्रिय झालेले पाहून अनेकांनी जनता आपल्या सोबतच आहे असे आश्वस्त केले व उत्स्फूर्तपणे घोषणा देत आनंद व्यक्त केला। त्याप्रसंगी शनैश्वर ट्रस्टचे अध्यक्ष दिलीप पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष दीपक पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य भिका भाना पाटील, सामाजिक कार्यकर्ते मुन्ना पाटील, शनिमांडळ सरपंच विनायक पाटील, माजी चेअरमन विश्वास पाटील, भाईदास सावंत, वसंत खैरनार, भरत राजपूत, रमेश धोबी, चिंदू धनगर, शिवाजी पाटील, प्रभाकर पाटील, राजेंद्र खैरनार, भटू धनगर, समाधान प्रकाश भिल, विवेक पाटील, योगेश पवार, जगदीश पाटील, महेंद्र राजपूत, सचिन पाटील, भावराम भिल, राकेश मोरे, छोटू ठाकरे, विखरणचे सरपंच रोहिदास मराठे, होळचे सरपंच व्यंकट पाटील, सरपंच लोटन पाटील, नारायण राजपूत, संजय पाटील, माजी सरपंच विजय राजपूत, रनाळे सरपंच जितेंद्र ओरले, हेमंत पटेल, राहुल पाटील, अक्षय पाटील आणि अन्य कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार।